हाय, शिल्पाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे जसे दुकानात मिळतात तसेच बटाट्याचे वेफर्स बनवते। तर चला बनवायला सुरुवात करूयात। तर बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी मी इथे 1 किलो बटाटे घेते। तुम्हाला जेवढे बटाट्याचे वेफर्स बनवायचे तेवढेच बटाटे इथे वापरा। हे सर्व बटाटे मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढते। बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी मी इथे लाल बटाटा घेतलेला आहे। वेफर्स बनवण्यासाठी कधीही लाल बटाटा किंवा चिप्सोना म्हणून मिळतो। दुकानदाराला म्हणायचं भाजीवाल्याला की आम्हाला चिप्स बनवायचे, त्यासाठी बटाटे द्या, ते बरोबर देतात। पण जर तुम्हाला कळालंच नाही तर लालवाला बटाटा आणायचा। आता हे बटाट्याचे मी वरचे साल काढून घेते। बटाटा पील केलेला आहे। या बटाट्याला पाण्यामध्ये ठेवायचं जेणेकरून बटाटे काळे पडणार नाहीत। त्याचबरोबर मी बाकीचे देखील बटाट्याची साले काढून घेते। आपण जो बटाटा भाजीसाठी वापरतो ना त्याला लवकर कोंब येतात, पण हे जे वेफर्ससाठी बटाटे वापरले जातात ना त्याला लवकर कोंब येत नाहीत। त्याच्यामुळे आपण हे जास्त प्रमाणात आणून जरी घरात ठेवले तरीही ते जास्त दिवस टिकतील। आणि आपण भाजीच्या बटाट्यांपासूनही चिप्स बनवू शकतो, पण ते चिप्स लाल पडतात कारण त्या भाजीच्या बटाट्यांमध्ये ना पाण्याचं प्रमाण थोडं जास्त असतं। हे चिप्ससाठीचे किंवा वेफर्ससाठीचे जे बटाटे असतात ना ते बटाटे थोडे हार्ड असतात, म्हणजे कडक असतात। तर हे सर्व बटाट्यांचे सालं काढून घेतलेली आहेत। या बटाट्यांना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। बटाटे 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण याचे वेफर्स बनवूया। त्यासाठी मी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। मीठ विरघळते तोपर्यंत इथे मी तुम्हाला हे ब्लेड दाखवत आहे। इथे 2 ब्लेड मी तुम्हाला दाखवते, त्यापैकी एक ब्लेड वापरायचा आहे। ज्या ब्लेडनी बटाट्याचे एकदम पातळ ट्रान्सपरंट असे काप पडतील तो ब्लेड आपल्याला इथे वापरायचा आहे। आणि आपल्याला जसे लहान मोठे बटाट्याचे वेफर्स बनवायचे आहेत तसा बटाटा पकडायचा आहे आणि त्याचे वेफर्स पाडायचे आहेत। इथे मी बटाटे लहान मोठ्या साईजचे घेतलेले आहेत। तुम्हाला हवे तर तुम्ही एकसारखे बटाटे घेऊन मग त्याचे चिप्स पाडा। बटाट्याचे वेफर्स करताना आपल्या बोटांची देखील काळजी घ्या, बोट कापणार नाहीत याकडे देखील लक्ष ठेवा। इथे मी थोड्या बटाट्यांचे वेफर्स पाडत आहे। हे पहा, आपले हे बटाट्यांचे वेफर्स म्हणजेच काप बनवून तयार आहेत। मी तुम्हाला एक दाखवते, बघा किती ट्रान्सपरंट आहे। एवढे ट्रान्सपरंट आपल्याला वेफर्स पाडायचे आहेत। आता या बटाट्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे। जोपर्यंत या भांड्यातलं पाणी एकदम निथळ स्वच्छ होत नाही तोपर्यंत बटाट्यांना धुवायचं। मी हे बटाटे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। यातलं पाणी काढून टाकते। तर इथे पहा किती निथळ आणि स्वच्छ हे पाणी राहिलंय, म्हणजे आपले बटाटे व्यवस्थित धुवून झालेले आहेत। आता याला आपण थोडंसं सुकवून घेऊयात।
इथे मी एक सुती कापडावर हे बटाट्याचे काप टाकत आहे। लक्षात घ्यायचे आपल्याला याला जास्त सुकवायचं नाही आहे, फक्त यावरचं पाणी पुसून घ्यायचं आहे। सर्व बटाट्याचे काप अशा प्रकारे मी या कापडावर टाकून याला थोडं असं वरचेवर पुसून घेत आहे। दोन्ही बाजूंनी अशा प्रकारे पाणी पुसल्यानंतर हे सर्व बटाट्याचे काप म्हणा, वेफर्स म्हणा, चिप्स म्हणा एकत्र करते आणि एका ताटामध्ये काढते। वेफर्स बनवण्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवले। या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम होते तोपर्यंत इथे मी मिठाचं पाणी बनवते। त्यासाठी 1 चमचा मीठ आणि 3 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि हे दोन्ही मिक्स करून बाजूला ठेवते। तेल आपलं चांगलं गरम व्हायला हवंय। तेल मीडियम गरम झालं की त्यामध्ये वेफर्स तळायला टाकायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। वेफर्स तळताना गॅसची फ्लेम जर आपण स्लो ठेवली तर वेफर्स तेलकट दिसतील आणि जर फास्ट ठेवली तर हे वेफर्स एकदम लाल होतील। वेफर्स तळायला टाकल्यानंतर अर्ध्या मिनिटाने यावर मिठाचं पाणी टाकायचं आहे। वरून मीठ टाकण्यापेक्षा असं मिठाचं पाणी टाकल्यावर आपले जे वेफर्स आहेत ते एकदम छान लागतात। वेफर्स तळण्यासाठी तेलात सोडताना सगळे वेफर्स एकत्र सोडू नका, थोडे थोडे करूनच तळा। जर तुम्ही म्हणताल की वेफर्स आणि चिप्समध्ये काय डिफरन्स आहे, तर चिप्स जे असतात ते जाड असतात आणि वेफर्स एकदम पातळ असे असतात। त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की एकदम पातळवाल्या ब्लेडने हे बटाट्याचे काप करून घ्यायचे। तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये वेफर्स पाडून तळू देखील शकता। आपले सर्व वेफर्स तळून झालेले आहेत। आता बाहेरून बर्थडेसाठी किंवा उपवासासाठी वेफर्स आणायची गरज नाही आहे। घरच्या घरीच एकदम भारी वेफर्स बनतात। तुम्हाला यातला मी एक वेफर्स तोडून देखील दाखवते। हे वेफर्स मी या डब्यामध्ये भरून ठेवत आहे, पण हे वेफर्स जास्त दिवस टिकतील असं मला नाही वाटत, कारण माझी मुलं हे एका दिवसातच सफाचट करून टाकतील। तुम्हाला हे मी बनवलेले वेफर्स कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।